और लक्षण को समान बनाओ। सर्व खजानों में संपन्न बनो। आज सर्व खजानों के मालिक अपने खजानों से संपन्न बच्चों को देख रहे हैं। हर एक बच्चा सर्व खजानों से संपन्न है। जो संपन्न होता है उनकी निशानी सदा प्राप्ति स्वरूप तृप्त आत्मा दिखाई देगी, सदा खुश नजर आएगी, क्योंकि भरपूर है। तो हर एक अपने से पूछे कि हमारे पास कितने खजाने जमा है। अविनाशी खजाने अब भी प्राप्त है और भविष्य में अनेक जन्म साथ रहेंगे। यह खजाने खत्म नहीं होने वाले हैं। सबसे पहला खजाना है ज्ञान का खजाना, जिस ज्ञान के खजाने से इस समय भी आप सभी मुक्ति और जीवन मुक्ति का अनुभव कर रहे हो। जीवन में रहते, पुरानी दुनिया में रहते, तमोगुनी वायुमंडल में रहते, ज्ञान के खजाने के आधार से इन सब वायुमंडल वाइब्रेशन से न्यारे मुक्त हैं। कमल पुष्प समान न्यारे मुक्त आत्माएं दुख से, चिंताओं से, अशांति से मुक्त हो। जीवन में रहते बुराइयों के बंधन से मुक्त हो, व्यर्थ संकल्पों के तूफान से मुक्त हो। तर बाबा म्हणता है कि हर एक बच्चा हर प्रकार के खजानों से संपन्न है। अगर बाबा के बने हैं, बाबा पर निश्चय है, तो हम हर प्रकार के खजाने से संपन्न रहते हैं। आणि जो संपन्न आहे, जो तृप्त आहे, तो सदा खुश दिसेल। बाबा मिला, सब कुछ मिला। बाबा के मिलने से जो भी हमारा पुराना जीवन था वो संपूर्ण रीति से बदल गया है। बाबा का बनने के पहले का जीवन और बाबा का बनने के बाद का जीवन, दोन्ही मध्ये खूप मोठा फरक है। तो अब ये जो प्राप्ति है, जो हमें बाबा से अविनाशी खजाने मिल रहे हैं, वो खजाने भविष्य में अनेक जन्म हमारे साथ में रहेंगे। अभी भी है और अनेक जन्म भविष्य में साथ में रहेंगे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला खजिना आहे ज्ञानाचा खजाना, जे ज्ञान बाबा आपल्याला देतोय। त्या खजान्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही। हा खजाना असा आहे की हा कधीही संपणारा नाही, कोणाला दिल्यामुळे संपणारा खजाना नाही। हा खजाना असा आहे की हा वाढत जातो, जितका आपण वाटत जातो तितका वाढत जातो। या खजान्याची आपण किंमत लावू शकत नाही, इतकी मोठी प्राप्ती आहे। हे जे काही सगळं जीवन बदललेलं आहे, भविष्य बनणार आहे, त्याचा सगळ्यांचा आधार आहे ज्ञान। आपल्याला हे ज्ञानच मिळालं नसतं तर आपण बाबांशी जुडलो नसतो, योग नसता, कनेक्शन नसतं, देवतांसारखी आपण तयार झालो नसतो, आणि जी ईश्वरीय सेवा त्याचा तर प्रश्नच नव्हता। सगळ्यांचा आधार, सगळ्या प्राप्तीचा आधार, भविष्य बनवण्याचा आधार हे ज्ञान आहे, जे बाबा आपल्याला रोज मुरलीच्या द्वारे देतो। या ज्ञानाचा परिणाम कि जीवन में रहते, पुरानी दुनिया में रहते, तमोगुनी वायुमंडल में रहते, इस ज्ञान के खजाने के आधार से इस सब वायुमंडल वाइब्रेशन से न्यारे और मुक्त रहते हैं। हे जीवन चाललेलं आहे
बाहेर कलियुग आहे, कलियुगामध्ये आपण राहतोय, जुनी दुनिया आहे, खराब दुनिया आहे, त्याच्यामध्ये राहतोय. वातावरण खराब आहे, तमोगुणांनी भरलेलं असं वातावरण आहे, तमोगुणी वातावरण आहे, विकारांचं वातावरण आहे, व्यर्थचं वातावरण आहे, संपूर्ण खराबी आलेली आहे. आणि अशा वातावरणामध्ये राहत असताना आपल्याकडे ज्ञानाचा खजिना आहे आणि त्यामुळे आपण या वातावरणाच्या व्हायब्रेशनच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त आहे. जर ज्ञानाच्या खजान्याने आपण संपन्न आहे तर आपण या वातावरणाच्या प्रभावामध्ये येऊ शकत नाही. ही दुनियामध्ये जे दुःख आहे, व्यर्थ आहे, टेन्शन आहे, जी काही चिंता आहे, त्याच्या प्रभावात आपण येणारच नाही जर आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे. म्हणून ज्ञानाने भरपूर होणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे या दुनियेच्या वातावरणापासून वाचण्याचा, खराब वातावरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा. कमल पुष्प समान न्यारे मुक्तात्म्य. कमळाचं फूल जसं मुक्त राहतं त्या किचडपासून, तसं आपण मुक्त आहे या सगळ्या दुनियेच्या किचडपट्टीपासून. अजून दुनियामध्ये काय दुख, चिंता, अशांति, उससे भी हम मुक्त है. क्यों मुक्त है? क्योंकि ज्ञान है हमारे पास. वो सारी बातें जो दुनिया वालों के सामने आती वो हमारे सामने भी आती है. असं नाही की आपल्या समोर दुःख, चिंता, तशा काही गोष्टी येत नाही, पण आपल्याकडे ज्ञान आहे आणि ज्ञानाच्या आधाराने आपण आपल्याकडे उपाय पण आहे त्याचे. आपली स्थिती आपल्या हातामध्ये, आपण आपली स्थिती कशी ठेवायची, कसं स्थिर राहायचं हे आपल्या हातामध्ये. इसलिए हम हर परिस्थिति में रहते हैं, हर परिस्थिति का सामना करते हैं, लेकिन टेंशन नहीं है, दुख नहीं है कि ऐसा क्यों हुआ, वैसा क्यों हुआ, ऐसा नहीं होना चाहिए, वैसा नहीं होना चाहिए. इन सारी बातों से हम मुक्त है जब हमें ज्ञान है. जीवन में रहते बुराइयों के बंधनों से मुक्त. हे जे आहे आपल्याला नव्या दुनियेमध्ये तर जीवन मुक्ती आहे, या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर आहे. जे सगळ्या तिथं दुःख, अशांती, चिंतेचं वातावरण पण नाही आणि काहीच नाही, म्हणून आपण एकदम खऱ्या अर्थाने जीवन मुक्त आहे. पण इथली जीवन मुक्ती जी बाबा आपल्याला शिकवतो ती या ज्ञानाच्या खजान्यामुळे. हे सगळं बाहेर राहील, सगळे प्रॉब्लेम्स राहतील, पण त्याच्यापासून तुम्ही मुक्त कसं राहाल हे बाबा आपल्याला शिकवतो, हे ज्ञान आपल्याला शिकवतं. तो हम बुराइयों के बंधनों से भी मुक्त है. बुराइयां करके हम उसके बंधन में नहीं फंसते हैं, या जो बुरा व्यवहार करते हैं उनके बंधन में भी हम नहीं है. त्यांना आपण बुद्धीमध्ये ठेवलेलं नाहीये. बाबा बुद्धीमध्ये, ज्ञान बुद्धीमध्ये, आणि त्यामुळे आपण वाईट करतही नाही आणि वाईट लोकांच्या बंधनामध्ये त्यांच्याशी आपले हिशोब पण बनत नाही. और व्यर्थ संकल्पों के तूफान से मुक्त है. दुनिया वाल्यांकडे ज्ञान नाही म्हणून जे व्यर्थ आलं मनामध्ये तर त्याची श्रृंखला चालू होऊन जाते. एकानंतर एक विचार, एकानंतर एक विचार, हजारो प्रकारचे व्यर्थ विचार त्यांच्या मनामध्ये येतात. आणि आपल्याला व्यर्थपासून मुक्तीचा उपाय काय? बाबा आणि ड्रामा. दोनच गोष्टी, दोन चाव्या दिलेल्या आहे बाबांनी. व्यर्थपासून मुक्त व्हायचंय, बाबांना सोपून द्यायची ती गोष्ट, एकाच सेकंदात बाबांकडे पाठवून द्यायची. बाबा को याद करना और बाबा के पास भेज देना. बाबा कॅच घ्यायला पक्का आहे, वरती फेकून द्यायची. व्यर्थ बात बाबा झेल लेगा हमारी. और दूसरी बात है ड्रामा की बिंदी. जब हम ये अपने आप को समझा देते हैं, ठीक है ड्रामा संपला, विषय तिथंच संपला. अब मुझे क्या करना है, तो इसमें व्यर्थ नाही चलत. मला काय करायचंय याच्यामध्ये व्यर्थ नाही चालत. मला जे योग्य समोर दिसते तेच करायचंय. जो मुझे करना है उसमें ड्रामा नहीं, जो हुआ उसमें ड्रामा. अब मुझे जो करना है, मैं ज्ञानी आत्मा हूं, मेरे साथ में बाबा है, तो मुझे अच्छा ही करना है, मुझे ठीक ही करना है, सगळं के व्यवस्थित करायचंय. उसमें व्यर्थ नहीं है. जो हमें करना होता है वो उसमें सोचने की ज्यादा जरूरत भी नहीं होती है. व्यर्थ कशामध्ये चालतं की हे का बरं झालं, कशामुळे झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, तसं नाही व्हायला पाहिजे होतं, याने असं करायला पाहिजे होतं, त्याने तसं करायला पाहिजे होतं, तो असंच करत असतो, याच्यामध्ये व्यर्थ चालतो.
मला आता काय करायचं याच्यामध्ये काय व्यर्थ आहे? 2, 3, 4 संकल्प येतील बस. आणि जर आपली बुद्धी बिलकुल स्वच्छ आहे, ज्ञानाने संपन्न आहे, तर एकाच सेकंदामध्ये निर्णय होऊन जाईल क्या करना है बस. तो मुक्ति और जीवन मुक्ति इस ज्ञान के खजाने का फल है, प्राप्ती है. जे ज्ञानाचा खजाना आपल्याला मिळतोय त्याचं हे फळ आहे, मुक्ती आणि जीवन मुक्ती. इथली पण आणि तिथली पण. चाहे व्यर्थ संकल्प आने की कोशिश करते हैं, निगेटिव भी आते हैं, लेकिन ज्ञान अर्थात समझ है कि व्यर्थ संकल्प या निगेटिव का काम है आना, और आप ज्ञानी आत्माओं का काम है इनसे मुक्त, न्यारे और बाप के प्यारे रहना. नकारात्मक व्यर्थ संकल्प येतील, त्यांचं काम आहे येणं, चमकतील ते आपल्या बुद्धीमध्ये, मनामध्ये, पण आपण ज्ञानी आत्मा है, तो ज्ञानी आत्माओं का काम है इनसे मुक्त, न्यारे और बाप के प्यारे रहना. इनसे मुक्त रहना, त्यांना थांबू द्यायचं नाहीये. न्यारे रहना, वो विचार रावण का है, मेरा नहीं है. और बाप के प्यारे रहना, जो व्यर्थ से मुक्त रहते हैं वो ऑटोमेटिक बाप के प्यारे रहते हैं. तो चेक करो, ज्ञान का खजाना प्राप्त है, भरपूर है, संपन्न है या कम है? अगर कम है तो उसको जमा करो, खाली नहीं रहना. तर बाबा म्हणता है हर एक चेक करे, क्या ज्ञान का खजाना मुझे प्राप्त है, भरपूर आहे माझ्याकडे ज्ञान. जे ज्ञान बाबा मला देतोय मुरलीच्या द्वारे ते मी वापरतोय का? आहे म्हणजे ठेवून दिलेलं नाही, आहे म्हणजे मी वापरतोय का त्याला? उससे मैं संपन्न हूं या कम है? संपन्न कब कहेंगे? जब हम उसे काम में लाते हैं. ती संपन्नता काहीच कामाची नाही, ते कपाटामध्ये ठेवून दिलेली आहे. जे आपण सदुपयोग करतोय ती संपन्नता, त्याला म्हणायची श्रीमंती. तो ये ज्ञान का खजाना हमें संपन्न बना देता है, लेकिन कब? तब जब हम उसको परिस्थितियों में, अलग अलग सिचुएशन में हम उसको यूज करते हैं, और सदा इसी आधार से अपने जीवन को चलाते हैं कि अब मैं कौन हूं, मैं किसका हूं और मुझे क्या करना है. अपना कल्याण करते करते मुझे विश्व का कल्याण करना है. तो बाबा म्हणते अगर कम है तो उसको जमा करो, खाली नहीं रहना. तुम्ही वापरामध्ये ठेवा त्याला. भले ज्ञान भरपूर असेल पण ते जर कामात येत नाहीये, कामात घेत नाहीये, तर मग ते ज्ञान नाहीये, खाली खाली आहे. तो बाबा म्हणते सदा बुद्धी में ज्ञान को रखो, त्याला ओपन ठेवायचं, बंद करून नाही ठेवायचं. उसको जमा करो, जमा करो. जमा कैसे करेंगे? जब हम यूज करेंगे तब वो जमा होता जाता है, नहीं तो ती फाइल दबत जाते खाली. ऐसे ही योग का खजाना, जिससे सर्व शक्तियों की प्राप्ति होती है. ज्ञानाचा खजाना, मग योगाचा खजाना म्हणजे बाबांशी कनेक्शन, त्याच्यामधून जी प्राप्ती आहे. तो क्या प्राप्ति होती है? बाबा से कनेक्शन लगाने से सर्व शक्तियों की प्राप्ति. ज्ञानामुळे व्यर्थपासून मुक्त, टेन्शन पासून मुक्त. योगामुळे सर्व शक्तींची प्राप्ति. तो अपने को देखो, योग के खजाने द्वारा सर्व शक्तियां जमा है. सर्व, एक भी शक्ति अगर कम होगी तो समय पर धोखा दे देगी. सभी शक्तियां जमा करनी. आपल्यामध्ये सगळ्या शक्ती आले, सहन करण्याची शक्ती नाहीये, तर काय होईल? फेल होऊन जाऊ आपण. सगळ्या शक्ती असून फायदा नाही, वेळेवर सहनशक्ती पाहिजे. त्यावेळेला सहनशक्तीच नाही आपल्याकडे, तर पेपरमध्ये फेल होऊन जाऊ. आपली स्थिती बिलकुल बिघडून जाईल, खराब होऊन जाईल स्थिती. आपण सगळ्या शक्ती जमा केल्या, आपल्याकडे निर्णय करण्याची शक्ती नाहीये, ते घेऊ शकणार नाही निर्णय. आणि चुकला निर्णय तर किती गडबड होऊ शकते. एक निर्णय चुकला तर त्याचे किती मोठे परिणाम होतात.
इसलिए बाबा कहते सर्व शक्तियों में संपन्न होना आहे, सगळ्या प्रकारची शक्ती. आणि ती केव्हा होईल, जेव्हा आपलं बाबांशी डायरेक्ट चांगल्या प्रकारचं कनेक्शन आहे. तेव्हा ते सगळे असं नाही की आता माझ्यामध्ये सहनशक्ती आलेली, आता ही आणायची, ती आणायची, ती आणायची, ती आणायची, असं नाही. आपण जसं जितकं बाबांशी कनेक्ट राहू तितक्या सगळ्या शक्ती आपल्यामध्ये ऑटोमॅटिक येत राहते, आपल्यामध्ये आहे ते जागृत होत राहते. आप सबका टाइटल मास्टर सर्वशक्तिवान है, शक्तिवान नहीं सर्वशक्तिवान. तो सर्व शक्तियों का खजाना योग बल द्वारा जमा है, भरपूर है, प्राप्ति स्वरूप है या कमी है. क्यों? अभी अपनी कमी को भर सकते हो, अभी चांस है, फिर संपन्न करने का समय समाप्त हो जाएगा तो कमी रह जाएगी. अभी बाबा म्हणताय अजून, त्यावेळेला कधी म्हटले बाबा, हे 2002 ची मुरली आहे, फेब्रुवारी 2002. त्यावेळेला बाबांनी सांगितलं की अभी भर सकते हो, फिर संपन्न करने का समय समाप्त हो जाएगा. आणि आता बाबा डायरेक्ट इशारे द्यायला लागलेले. 2024 आहे, आता 22 वर्ष झाले या मुरलीला. त्यावेळेला बाबांनी सांगितलं होतं की समय समाप्त हो जाएगा, फिर संपन्न नहीं कर सकोगे अपने आप को. आता जेव्हा निर्भय भाई वरती गेलेले बाबांच्या सोबत आहे, रोज त्यांना ते जिथे राहत होते तिथून भोग लावला जातोय आणि रोज संदेश येत आहे बाबांकडून. त्याच्यामध्ये विशेष संदेश बाबांचा इशारा हाच आहे की समय अब बहुत थोड़ा रहा हुआ है, अपने आप को शांति से भर लो, अपने आप को पवित्रता से भर लो. तो बहुत थोड़ा समय रहा हुआ है. अब बिल्कुल क्लिअर निर्वैर भाई पण संदेश देत आहे. त्यांचा जे आपल्यासाठी संदेश आहे की लवकरात लवकर आपली संपूर्णता आली पाहिजे. तर बाबा पण इशारा देतोय, निर्वैर भाईंचा पण संदेश. इथे गेल्यावर त्यांच्या समोर आता सगळं पिक्चर स्पष्ट आहे. तो बाद में चांस नहीं रहेगा. जब वो महापरिवर्तन की प्रक्रिया शुरू हो जाएगी 1-2 साल के बाद, तो हमें पुरुषार्थ के लिए उतना समय नहीं मिलेगा. चेक करो, एक एक शक्ति को सामने लाओ और सारे दिन की दिनचर्या में चेक करो. अगर परसेंटेज भी कम है तो फुल पास नहीं कहेंगे, क्योंकि आप सबका लक्ष्य है. किसी भी बच्चे से पूछते हैं कि फुल पास होना है या हाफ पास, तो सभी कहते हैं कि हम तो सूर्यवंशी बनेंगे, चंद्रवंशी नहीं बनेंगे. चंद्रवंशी बनेंगे, बाप दादा बहुत अच्छा तख्त देंगे, बनेंगे चंद्रवंशी. इंडिया वाले सूर्यवंशी बन जाए, फॉरेन वाले चंद्रवंशी बन जाए, बनेंगे? नहीं बनेंगे. सूर्यवंशी बनना है, बनना ही है. यह तो बाप दादा चिट चैट कर रहे हैं. जब सूर्यवंशी बनना ही है, दृढ़ निश्चय है, बाप से और स्वयं से प्रतिज्ञा कर ली है, तो अब से किसी भी शक्ति की परसेंटेज कम नहीं हो. अगर कहेंगे सरकमस्टांस अनुसार, समस्याओं अनुसार परसेंटेज कम रह गई तो 14 कला बन जाएंगे. इसलिए आजकल बाप दादा चारों ओर के सभी बच्चों का पोता में रजिस्टर चेक कर रहा है. बाप दादा के पास भी हर एक का रजिस्टर है, क्योंकि समय के अनुसार पहले ही बाप दादा बच्चों को सुना रहे हैं कि समय की रफ्तार अनुसार अभी कभी नहीं कहो, अभी कभी हो जाएगा, कर लेंगे, होना तो है ही, यह नहीं सोचो. होना तो है नहीं, अभी अभी करना ही है. समय की रफ्तार तीव्र हो रही है, इसलिए जो लक्ष्य रखा है बाप समान बनने का, फुल पास होने का, 16 कला संपन्न बनने का, तो बाप दादा भी यही चाहते हैं कि लक्ष्य और प्रैक्टिकल में लक्षण समान हो. जब लक्ष्य और लक्षण दोनों समान होंगे तब ही बाप समान सहज बन जाएंगे. तो चेक करो, हो जाएगा, बन ही जाएंगे. यह अलबेलापन है. जो करना है, जो बनना है, जो लक्ष्य है, वह अभी से ही करना है, बनना है,
कभी शब्द नहीं लगाओ अभी अभी. तर बाबा म्हणताय की सगळ्यांचं लक्ष हेच आहे की सगळ्यांना सूर्यवंशी बनायचंय, चंद्रवंशी नाही बनायचंय. आणि सूर्यवंशी बनण्याचे लक्षण काय की आपण सदा बाबांच्या सोबत आहे. बाबा ज्ञान सूर्य आणि आपण सदा त्याच्या किरणामध्ये, बाबा के साथ में रह रहे हैं. जो सूर्यवंशी कौन बनेंगे? जो बाबा के साथ में है, जो बाबा की किरणों में रहेंगे सदा, जो चारों विषयों में आगे बढ़ते रहेंगे. सूर्यवंशी वो है जो जिसकी कला कभी कम नहीं होती है. चंद्रवंशी म्हणजे काय? चंद्राचं कसं असतं? अमावस्येला काहीच नाही, नंतर थोडे थोडे कला वाढतात, नंतर मग पौर्णिमेला फुल होतो, पुन्हा कला कमी होत जातात. म्हणजे कमजोरी, कभी कमजोर कभी फुल. ऐसा हमें चंद्रवंशी मतलब लड़ाई वाले नहीं बनना है, क्षत्रिय नहीं बनना है. हमें सूर्यवंशी बनना है, सदा फुल रहना है, संपन्न रहना है, संपूर्ण अपनी जो स्टेज है उसको प्राप्त करने का पुरुषार्थ करना है. तर बाबा म्हणताय की मी सगळ्यांचं रजिस्टर आता चेक करत राहतो. आता वेळ कमी राहिलेला आहे. सगळ्यांचा पोतामेल, सगळ्यांचं रजिस्टर माझ्याकडे आहे आणि कोण कोण काय काय करतंय माझ्याकडे सगळी नोंद आहे. तो हम सब का हिसाब बाबा के पास है. कौन सा हिसाब है? पुरुषार्थ का हिसाब है. कि हम क्या कर रहे हैं, कैसी सेवा कर रहे हैं, कैसा ज्ञान किस तरीके से सुन रहे हैं, मुरली को कितना हम महत्व देते हैं, योग कैसा करते हैं, धारणा कितनी है, क्या कमी कमजोरी है, ये सारा रजिस्टर बाबा के पास है. दुनिया वाले समझते हैं ऊपर हमारा हिसाब होता है. किस बात का? किती उपवास केले, किती एकादशी केली, किती पूजा केली. वो समझते हैं वहां पे रजिस्टर लेके बैठा है कोई. लेकिन बाबा के पास कौन सा रजिस्टर है? पुरुषार्थ का रजिस्टर है. बाबा हमारी सबकी चेकिंग ज्ञान, योग, धारणा और सेवा इन चारों विषयों के आधार से करता है. चारही विषयांचे तक्ते बनलेले आपले तिथं आणि त्याच्यानुसार बाबा चेकिंग करत असतो. उपवास, व्रत, तीर्थयात्रा, पूजा, यज्ञ, होम, हवन, जप, तप याचा कुठलाही हिशोब वरती कोणाकडेच नाहीये. फक्त भावनेचा प्रश्न आहे तो. इथल्या भावनेचा प्रश्न लिमिटेड, आपल्या हदच्या भावना कि ये डायरेक्ट भगवान से कनेक्ट नहीं थे. ज्ञान, योग, धारणा, सेवा कुछ पता नहीं था, इसलिए उन्होंने ये तरीके निकाल लिए. त्याच्यामध्ये भलेही शरीराचं काही असेल, आयुर्वेदामध्ये उपवासाचं महत्व सांगितलेलं आहे, पण ती गोष्ट तब्येतीच्या हिशोबाने. पण असं नाही की किती उपवास केले आणि त्याच्यामुळे पाप आपलं नष्ट होईल. तो वो कोई हिसाब नहीं रखता है ऊपर. किती व्रत केले, किती निर्जला केली, किती एकासन व्रत केले, काही कुठलाही हिशोब वरती कुठंच कोणाकडेच नाहीये. कोणाला काही घेणं देणं नाहीये त्याच्याशी. भगवान के पास है हमारा हिसाब, वो सिर्फ हमारे पुरुषार्थ की चेकिंग करता है. तो उन सब बातों से बाबा ने काल सांगितलं आपल्याला, जिनके भक्ति के संस्कार रहेंगे वो मनुष्यों के पास द्वापर के बाद जन्म लेंगे. क्लियर कट बाबांनी सांगितलं. हमें अब ज्ञान के आधार से अपना जीवन संपूर्ण रीति से बदल लेना है. हमें उन बातों में नहीं जाना है. अब ज्ञान के संस्कार से भरपूर होकर हमें जो बाबा चाहता है हम करें वही करना है. उस हिसाब से अपने मार्क्स बढ़ाने, उतना पुण्य जमा करना है. तर बाबा म्हणतात जो ब्राह्मणामध्ये हे विशेष विकार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ब्राह्मणामध्ये पण आहे, दुनियावाल्यांमध्ये पण आहे. पण ब्राह्मणामध्ये दोन विकार अलग है विशेष, आलस्य और अलबेलापन. कि कर ही लेंगे, हो ही जाएगा, हम तो बाबा के बने ही हैं, अभी काम अविनाश चालू हुआ है, करना ही है, बाबा ने बोला ही है तुम विजयी होने वाले हो, हम बाबा से तो प्रीत बुद्धि है, प्रीत बुद्धि विजयंती, हम कर लेंगे, हो जाएगा. बाबा बोलता इन सब से मुक्त हो जाओ. अभी कभी कर लेंगे, कभी हो जाएगा नहीं, अभी करना है. अभी नहीं तो कभी नहीं. ये दुनिया वाल्यांसाठी शब्द अपन संदेश मध्ये सांगतो, अभी नहीं तो कभी नहीं. लेकिन पुरुषार्थ के लिए हमें अपने आप को हर पल कहते रहना है कि अभी नहीं तो कभी नहीं. तो अलबेलापन जो विकार है हमारे अंदर, उसको पूरी, थोड़ा भी होगा उसको पूरी तरीके से खत्म कर देना. तो ज्ञान का खजाना, योग का खजाना और भी धारणाओं का खजाना है, जिससे धारणाओं से गुणों का खजाना जमा हो जाता है. बाबा आज जे 4 विषय आपले ते खजाने कसे हे स्पष्ट करते. पहिला ज्ञानाचा विषय, योग, त्याचा त्या विषयामध्ये पुढे गेलं तर त्याची प्राप्ती किती मोठी.
ते हिशोब होईल, नंतर भविष्यामध्ये सगळं होईल, प्राप्ती होईल, ते तर आहेच आहे, पण इथली प्राप्ती काय या विषयांची? तो धारणाओं का खजाना, जिससे धारणाओं से गुणों का खजाना जमा हो जाता है। गुणों में भी जैसे सर्व शक्तियां हैं ऐसे ही सर्व गुण हैं। सिर्फ गुण नहीं है, सर्व गुण है। तो सर्व गुण है या सोचते हो एक दो गुण कम हुआ तो क्या हुआ, चलेगा? नहीं चलेगा। तो सर्व गुणों का खजाना जमा है। कौन से गुण की कमी है उसको चेक करके भरपूर हो जाओ। आपली चेकिंग तर करावी लागेल आपल्याला की कोणता गुण आपल्यामध्ये नाहीये जो देवतामध्ये राहील। हम जितना बाबा से कनेक्शन में रहेंगे, जितना ज्ञान में रहेंगे, योग में रहेंगे, धारणाएं ऑटोमॅटिक होती जाएगी। पण त्याच्यातल्या त्याच्यात पण जर आपण चेकिंग केली तर विशेष अटेन्शन देऊन आपल्या ती गुणांची कमी भरून काढू शकतो। तो जो देवी देवताओं के लक्षण क्या है? सर्व गुणों से संपन्न है। एक दो गुण की कमी रही तो नहीं चलेगा। मग क्षत्रिय मध्ये यावं लागेल, त्रेतामध्ये। चौथी बात है सेवा। चौथा विषय सेवा, चौथा खजाना है सेवा। तर विषय बाबांनी आज खजान्याच्या रूपामध्ये आपल्या समोर स्पष्ट केलेले। सेवा द्वारा सभी को अनुभव है। जब भी मनसा सेवा या वाणी द्वारा या कर्म द्वारा भी सेवा करते हो तो उसकी प्राप्ति आत्मिक खुशी मिलती है। तो चेक करो सेवा द्वारा खुशी की अनुभूति कहां तक की है। अगर सेवा की और खुशी नहीं हुई तो वह सेवा यथार्थ सेवा नहीं है। सेवा की और खुशी नहीं हुई तो वो सेवा यथार्थ सेवा नहीं है। सेवेमधून जमा कसं होईल आपलं? जे आपण खूप आनंदाने करतोय, आनंद मिळतोय त्याच्यामध्ये, आनंदी होऊन आपण सेवा करतोय, तन मन धन मनसा वाचा कर्मणा, याच्यामध्ये जर खुशीने नाही केलं तर जमा नहीं होणार त्याचं। सेवा में कोई ना कोई कमी है इसलिए खुशी नहीं मिलती। सेवा का अर्थ है आत्मा अपने को खुशनुमा, खिला हुआ, रूहानी गुलाब, खुशी के झूले में झूलने वाला अनुभव करेगी। किती सुंदर लक्षण बाबांनी सांगितले। जर आपण सेवा करतोय या ज्ञान मार्गामध्ये कुठल्याही प्रकारची सेवा, कुठल्याही प्रकारची, जे मनसा वाचा कर्मणा तन मन धन जी काही सेवा करतोय, सेवा में हमारी स्थिति कैसी रहेगी? खुशनुमा, एकदम आनंदात राहून, खुशी खुशी, असं नाही की करावं लागतंय, जबरदस्तीने करायचंय किंवा केलं तर काहीतरी फायदा होईल म्हणून, ते नहीं, बहुत खुशी से कि मुझे चांस मिला है सेवा करने का। कैसी भी सेवा, मनसा वाचा कौन से भी प्रकार की सेवा, मुझे चांस मिला है। भगवान किसी के भी द्वारा करा सकता है लेकिन मुझे चांस मिला है तो वो खुशी, खिला हुआ रूहानी गुलाब, खुशी के झूले में झूलने वाला अनुभव करेगी। म्हणजे त्याचे शब्दात वर्णन नाही होऊ शकत असं इतके सुंदर ती स्थिती राहील खुशीची, ती राहिली पाहिजे। तो चेक करो, सारा दिन सेवा की लेकिन सारे दिन की सेवा की तुलना में इतनी खुशी हुई या सोच विचार ही चलते रहे? सोच विचार नहीं, बस आनंद में रहते हुए करना। बाबा करा लेता है सब कुछ, सब कुछ करा लेता है, उसमें भी ज्यादा सोचने की जरूरत नहीं है। सेवा में भी ये सोच ऐसा करेंगे वैसा करेंगे, कुछ सोचने की जरूरत नहीं। खुश रहेंगे, बाबा बराबर संकल्प बुद्धि को टच कराएगा और हो जाएगा। यह नहीं, यह नहीं, ये ऐसा बाबा मतलब सोच विचार नहीं चलाना है ज्यादा। और आपकी खुशी का प्रभाव एक तो सेवा स्थान पर, आप जितना जितना बाबा के बच्चे खुश रहेंगे, हमारा जो स्थान है सेवा का, जो बाबा का कमरा है, सेंटर है, वहां पर उस खुशी का प्रभाव, मतलब इस कमरे में जहां बाबा का हमने स्थान बनाया, कोई भी आएगा उसे खुशी महसूस होगी, क्योंकि सब यहां पर आकर हम खुश हैं, खुशी का वातावरण बना रहे हैं, खुशी के वाइब्रेशन फैला रहे हैं इस कमरे में। तो उसका प्रभाव, हमारी खुशी का प्रभाव सेवा स्थान पर पड़ेगा, दूसरा सेवा साथियों पर पड़ेगा। अपन खुश है तर बाकीचे सगळे पण खुश राहतील। ती खुशी सेवेच्या माध्यमातून आपण खुशीचं वाटप करू शकतो, तो उसमें से कितना बड़ा पुण्य जमा हो जाएगा हमारा। कोणाला कशा पद्धतीने पुण्य जमा करायचा चान्स है, कोणाला कशा पद्धतीने करायचा चान्स है। और तीसरा, जिन आत्माओं की सेवा की उन आत्माओं पर पडे। सेवा स्थान, सेवा साथी आणि ज्यांच्यासाठी सेवा केली त्यांना पण खुशीचा अनुभव।
की हमने अगर इस कार्य में धन लगाया अपना, समजो हे धन आता कुठं वापरलं जाईल, आता आपण भंडारीमध्ये पैसे टाकतो, हे पैसे कुठं वापरले जाणार, वैजापूर सेंटरवरती जाणार. ते सेंटरवर मग ते कोणत्या पद्धतीने ज्यांच्या कल्याणासाठी वापरलं जाईल त्यांना आनंदाची अनुभूती होईल. आपल्या या पैशातून त्यांना आनंद मिळेल, कारण त्यांच्या कल्याणासाठी काही केलं गेलं आणि त्याच्यातून त्यांना आनंद मिळाला, तर तो आपला अजून प्लस होऊन जाईल, आपला तो खजाना जमा होऊन जाईल पुण्याचा. तो जितना हम खुशी से करते वो खुशी के वायब्रेशन अपना काम ऑटोमॅटिक करते. हे सगळं गुप्त गोष्टी आहे, दिसणार नाही हे सगळं, पण ते व्हायब्रेशन काम करतात. व्हायब्रेशनचा अनुभव जर आपल्याला बघायचा आहे तर आपण जिथं मौत झालेली आहे आणि घरामध्ये खूप एकदम तरुण मुलगा गेलेला आहे समजा, एकदम अचानकपणे, तिथं जाऊन आपण जर बघितलं तर तिथलं वातावरण कसं असतं, ऑटोमॅटिक दुःखाचा अनुभव होतो, ऑटोमॅटिक दुःखाचा. तर कशामुळे, सगळ्यांचे व्हायब्रेशन तसे झालेले, म्हणजे व्हायब्रेशनचा परिणाम आहे हे तर आपल्याला मान्य आहे. मग तसं बाबा म्हणताय की तुम्ही खुशीचे व्हायब्रेशन निर्माण करू शकता, तुम्ही आनंदाचे व्हायब्रेशन निर्माण करू शकता, कारण तुमच्या सोबत कोण आहे, आनंदाचा सागर आहे. त्याच्या सोबत राहून तुम्ही सगळं वातावरण आनंदी करू शकता, स्थिर करू शकता, शांत करू शकता, शक्तिशाली करू शकता. तो यह है सेवा का खजाना, खुशी. और बात 4 सब्जेक्ट तो आ ही गई, और है संबंध संपर्क, वह भी बहुत जरूरी है. क्यों, कई बच्चे समझते हैं बाप दादा से तो संबंध है ही, परिवार में हुआ नहीं हुआ क्या बात है, क्या हर्जा है, बीच से तो है ही, लेकिन आपको विश्व का राज्य करना है ना, तो राज्य में संबंध में आना ही होगा. सने की बाबा भेटलं सगळं झालं, आपल्याला परिवार पाहिजे. हा ब्राह्मण परिवार खूप महत्वाचा आहे. दुनियावाल्यांची सेवा करायची, पण ब्राह्मण परिवारामध्ये आपण एकमेकांच्या संपर्कामध्ये राहायचंय, क्योंकि हमें राज्य करना है. वहां जाकर तो साथ में रहना पड़ेगा, साथ में रहना है तो साथ में कैसे रहना है हम यहां से सीख कर जाएंगे वहां पर. असं नाही की आपण कटून एका ठिकाणी बसलो, बाबा भेटला, बस आपल्याला ज्ञान भलं आणि आपण भले, सिर्फ इसमें नहीं. बाबा म्हणते ये 4 विषय तो हो गए, लेकिन इसके साथ भी कॉन्टॅक्ट में कैसे रहना है, संबंध संपर्कामध्ये, ब्राह्मण परिवाराच्या संबंध संपर्कामध्ये राहायची जी प्रॅक्टिस आहे ती इथंच करायची. कसं शांतीने राहायचंय, कसं सुखाच्या स्थितीमध्ये राहायचंय, कसं आनंदी राहायचंय, ही सगळी प्रॅक्टिस करून आपल्याला तिथं जायचंय. इथं आपण एकटे राहतोय, डायरेक्ट कोणाशी काही घेणं देणं नाही, आणि तिथं जाऊन मग एकमेकांसोबत कसं आपण देवतांसारखा व्यवहार करू, कसं बोलणार चालणार, ते सगळे संस्कार इथं रेकॉर्ड करून जायचे आपल्याला. तो म्हणून बाबा म्हणते संबंध संपर्क भी जरूरी है. परिवार नहीं हुआ तो चलेगा, ऐसे नहीं. ब्राह्मण परिवार की जरूरत है, इसलिए हम संगठन में आते हैं, मुरली सुनते हैं, एक दूसरे के साथ बातचीत होती है, जो भी ज्ञान के आधार से बातचीत. तो संबंध संपर्क में आना है, लेकिन संबंध संपर्क में यथार्थ खजाना मिलता है, दुआ है. इससे क्या होता है, एक दूसरे के संबंध संपर्क में आने से दुआएं मिलती है. पण जेव्हा एकमेकांशी बोलतो, चांगलं सांगतो, आपलं रस्ता मिळतो आपल्याला काहीतरी, ऑटोमॅटिक त्यांच्या मनाच्या दुआ आपल्याला मिळतात, ऑटोमॅटिक मिळतात, गुप्त आहे. तो संबंध संपर्क में दुआएं लेनी, अगर दुआएं नहीं मिलती, फीलिंग नहीं आती, तो समझो संबंध संपर्क में कोई कमी है. व्यवस्थित आपण संबंधामध्ये येत नाहीये. ईश्वरीय संबंध बाबांना सोबत ठेवून आपण कॉन्टॅक्ट मध्ये जर आलं तर आपल्याला दुआ मिळणार नाही असं होऊ शकत नाही. दुआंचा अनुभव जर होत नाहीये तर आपली काहीतरी कमी आहे, बाबांशी आपलं कॉन्टॅक्ट नाहीये, बाबांमध्ये प्रेम नाहीये तेवढं. यथार्थ रीत अगर संबंध संपर्क है तो दुआओं की अनुभूति होनी चाहिए. और दुआओं की अनुभूति क्या होगी, अनुभवी तो हो ना. अगर सेवा से दुआएं मिलती है तो दुआएं मिलने का अनुभव यही होगा, जो स्वयं भी संबंध में आते, कार्य करते, डबल लाइट हल्का होगा, बोझ नहीं महसूस करेगा, और जिनकी सेवा की संबंध संपर्क में आए वह भी डबल लाइट फील करेगा. दुआ मिळताय हे कशावरून, त्याचा अनुभव कसा, असं दुआ काही दिसणार नाही, यांनी दुआ दिली आपल्याला, दुआ मिळाल्या, कसं त्याच्यावर कशावरून ओळखायचं ते, की आपल्याला हलकं वाटतंय, ओझं नाही वाटत, लोड नाही घेते आपण कशाचं, याचा अर्थ दुआ मिळते आपल्याला. अनुभव करेगा कि यह संबंध में सदा हल्का अर्थात इजी है, भारी नहीं रहेगा. संबंध में आओ नहीं आओ,
लेकिन दुआएं मिलने के कारण दोनों तरफ नियम प्रमाण ऐसा इजी भी नहीं। जैसे कहावत है, ज्यादा मीठे पर चींटियां बहुत आती है, तो इतना इजी भी नाही, लेकिन डबल लाईट राहील। गोड जास्त इतकं गोड नाही बनायचं की मुंग्या लागते, इतकं पण नाही। बाबा बॅलन्स ठेवणं शिकवतो आपल्याला। इतकं गोड म्हणजे मग तो आपल्याच मोहामध्ये फसून जाईल, इतकं पण गोड नाही बनायचंय। आपल्याला त्याला बाबांशी कनेक्ट करायचंय। आपण खूपच खूपच गोड गोड राहिलो कोणासोबत, अति गोड, अति तर ते त्यांना वाटेल ये बहुत अच्छे, ये बहुत अच्छे, बाबा तर छूट जाएगा। म्हणून लव आणि लॉचा बॅलन्स बाबा शिकवतो। प्रेम तर ठेवायचंय, पण त्याच्यासोबत शिस्तीत पण राहायचंय। जे काही समज द्यायची ज्ञानाची ती पण द्यायची आणि स्नेह पण ठेवायचंय। तो बाप दादा कहते अपने खजाने चेक करो, समय दे रहे हैं, अभी समाप्ति का बोर्ड नहीं लगा है, इसलिए चेक करो और बढ़ते चलो। समाप्ति का बोर्ड नहीं लगा है, 2002 में बाबा ने बोला था, अभी 22 वर्ष हो गए। अभी बाबा ने गुप्त बोर्ड लगा दिया है और 2017 में 31 दिसंबर 2017 जब बाबा ने अपना पाठ खत्म किया, निर्वैर भाई ने पूछा था बाबा को, बाबा अब आगे क्या? बाबांचं एका शब्दामध्ये उत्तर होतं समाप्ती। तो बोर्ड लावला बाबांनी तसा, त्या पद्धतीने लावला, पण बाबांनी त्याला हलकं केलं की अभी इस वर्ष अपने जो विकारी संस्कार है उनकी समाप्ति करनी। त्याला बाबांनी हलकं केलं, पण बाबांनी तो शब्द वापरलेला आहे 31 डिसेंबर 2017 ला। तरी बाबांनी असं समजायचं आपण की आपल्याला ग्रेस पिरियड दिलेला आहे, बोनस पिरियड दिलेला आहे। भले समाप्तीचा बोर्ड लागला, पण बाबांनी थोडंसं बच्चांसाठी सवलत म्हणून थोडासा काळ वाढवून दिलेला आहे, आणि तो काही जास्त नाही आता। पण बघतो सगळ्या प्रकारची हलचल वाढलेली, राजकारण कसं गलिच्छ झालेलं आहे, कशा प्रकारचं युद्ध चाललेलं आहे, कशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे, ते फक्त आता हे बोनस पिरियड आहे महाविनाशाच्या महाप्रक्रियेच्या पहिले, बस। बाप दादा का बच्चों से प्यार है ना, तो बाप दादा समझते हैं कोई भी बच्चा पीछे न रह जाए, हर एक बच्चा आगे से आगे जाए। चलते चलते देह अभिमान आ जाता है, स्वमान और देह अभिमान देह अभिमान का कारण है, स्वमान में कमी हो जाती है, तो देह अभिमान को मिटाने का बहुत सहज साधन है। देह अभिमान आने का एक ही अक्षर है, एक ही शब्द है, वह जानते भी हो। देह अभिमान का एक शब्द कौन सा है? मैं। अच्छा, तो कितनी बार मैं कहते हो? सारे दिन में कितनी बारी मैं बोलते हो? कभी नोट किया है? अच्छा, एक दिन नोट करना, बार बार मैं शब्द तो आता ही है, लेकिन मैं कौन? पहला पाठ है मैं कौन, तर सगळं ज्ञानाचा सार क्या है? मैं कौन। तो बाबा ये चाहते हैं कि मेरा कोई भी बच्चा पीछे न रह जाए। बाबा का हम बच्चों से इतना प्यार है। आपण कोण आहे, कुठली पोझिशन आहे, कुठल्या पदावरती आहे, आपल्याकडे किती पैसे आहे, आपण कोणत्या स्त्री आहे, पुरुष आहे, आपलं वय काय, हे नहीं बाबा बघत। हर बच्चे से बाबा प्यार करता है, और बाबा ये चाहता है कि मेरा हर बच्चा आगे बढ़े, कोई भी पीछे न रह जाए, इसलिए सारी बातें हमें समझाता है। तो इन सारी बातों को करने का आधार है मैं। बाबा म्हणतात एक दिवस चेक करा, दिवसभरामध्ये मैं कितनी बार बोलतो, मी असं केलं, मी तसं केलं, माझं असं, तो ये कितनी बार बोलतो। बाबा म्हणतात एक दिवस करा चेकिंग स्वतःची की मी किती वेळा हा मी शब्द वापरतो। तो मैं कौन हूं, लेकिन मैं तो करते, लेकिन मैं कौन हूं ये पहला पाठ, कि मैं एक आत्मा हूं और परमात्मा की संतान। ज्यावेळेला मैं शब्द येईल, ज्यावेळेला मी म्हणू आपण, त्यावेळेला बिलकुल स्वतःला बघायचं चांदणीच्या रूपामध्ये, शरीरापासून अलग आणि परमात्म्याशी कनेक्शन। तो जब देह अभिमान में मैं कहते हो, लेकिन वास्तव में मैं हूं कौन? आत्मा या देह? आत्मा ने देह धारण की या देह ने आत्मा धारण की? मैं कौन हूं? बाबा म्हणतात आत्मा हूं या देह हूं? शरीराने आत्मा धारण केलेली आहे की आत्म्याने शरीर धारण केलेली? शरीराने आत्मा धारण केलेली। शरीर तर कवर आहे, शरीर तर हा वरचा कपडा आहे, शरीर तर आपलं ड्रेस आहे। आत्म्याने हे शरीर धारण केलेलं आहे। आत्मा आलेली या शरीरामध्ये काही अनुभव करण्यासाठी, काही पुण्य जमा करण्यासाठी। तो आत्मा ने देह धारण की, तो मैं कौन? आत्मा न, तो सहज साधन है। जब भी मैं शब्द बोलो तो यह याद करो कि मैं कौन सी आत्मा हूं। कौन सी आत्मा हूं मैं?
आत्मा निराकार है, देह साकार है। मैं कौन सी आत्मा हूँ? मैं शांत स्वरूप आत्मा हूँ, मैं प्रेम स्वरूप आत्मा हूँ, मैं आनंद स्वरूप आत्मा हूँ। स्वतःच्या गुण आणि विशेषते सहित स्वतःची आठवण करायची। निराकार आत्मा ने साकार देह धारण की। तो जितना बारी भी मैं शब्द बोलते हो उतना समय यह याद करो कि मैं निराकार आत्मा साकार में प्रवेश किया है। जब निराकार स्थिति याद होगी तो निरंकारी स्वतः हो जाएंगे, देहभान खत्म हो जाएगा। वही पहला पाठ, मैं कौन, यह स्मृति में रख करके मैं कौन सी आत्मा हूँ। आत्मा याद आने से निराकारी स्थिति पक्की हो जाएगी। जहाँ निराकारी स्थिति होगी वहां निरहंकारी निर्विकारी हो ही जाएंगे। तो कल से नोट करना, जब मैं शब्द कहते हो तो क्या याद आता है और कितना बारी, जितना बारी मैं शब्द यूज करो उतना बारी निराकारी निरहंकारी निर्विकारी स्वतः हो जाएंगे। तर नोट करा, बाबा म्हणताय एक दिवस नोट करा। आजच्या दिवसच आपण चेक करून घ्यायचं कि मैं कितना बारी हम बोलते मैं, और जब भी मैं बोलेंगे हम आज अटेंशन रखेंगे मैं कौन सी आत्मा हूं, निराकारी निर्विकारी निरहंकारी। तो हमारे अंदर वो आता जाएगा, हम आत्मिक स्थिति में रहने लगेंगे, विकारों से दूर होते जाएंगे और अहंकार पूरी तरीके से खत्म हो जाएगा। अच्छा, चारों ओर के सर्व खजानों से संपन्न आत्माओं को सदा हर समय प्राप्तियों से भरपूर मुस्कुराते हुए हर्षित रहने वाली आत्माओं को सदा बाप से की हुई प्रतिज्ञा को जीवन में प्रत्यक्ष करने वाले ज्ञानी आत्माएं, योगी आत्माएं, बच्चों को सदा लक्ष्य और लक्षण को समान करने वाले बाप समान आत्माओं को सदा हर समय सर्व खजानों का स्टॉक और स्टॉप लगाने वाले तीव्र पुरुषार्थी श्रेष्ठ आत्माओं को बाप दादा का याद प्यार, दिलाराम का दिल से याद प्यार और नमस्ते। हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया।